नसरापूर अत्याचार प्रकरणातली एक अपडेट समोर येते आहे। अत्याचार करताना 4 ते 5 मुलांनी या नराधमाला अडवण्याचा प्रयत्न केला होता अशी माहिती आता समोर येते। नराधमानं प्रत्यक्षदर्शींना दगड फेकून पळवून लावल्याचं सीसीटीव्ही मध्ये कैद झालंय। दगड फेकून मारतानाचा सीसीटीव्ही पोलिसांनी सध्या जप्त केलेला आहे। पोलिसांनी प्रत्यक्षदर्शींची ई साक्ष देखील नोंदवून घेतली। त्यामुळे कशा प्रकारे हा आरोपी भीमराव कांबळे याला अडवण्याचा प्रयत्न केलेला होता काही मुलांनी, मात्र त्यांना देखील दगड फेकून त्यानं पळवून लावण्याचा प्रयत्न केला आणि हे घडल्याचा पुरावा म्हणजे हा सीसीटीव्ही, या सीसीटीव्हीचं हे फुटेज, या फुटेजमध्ये तो कशा प्रकारे दगड मारून मुलांना पळवून लावत होता हे समोर आलेलं आहे। आणि त्यामुळे तपासातली नसरापूर अत्याचार प्रकरणातल्या तपासातली ही एक अतिशय महत्त्वाची अपडेट आहे आणि याचे देखील या सगळ्या तपासामध्ये आणि आरोपी विरोधात केस उभी करताना पोलिसांना मोठी मदत होणार आहे। आणि अधिक माहिती घेऊया, आमच्या प्रतिनिधी शिवानी पांढरे सध्या आपल्या सोबत आहेत। शिवानी, एक अतिशय महत्त्वाचं हे फुटेज सध्या समोर येताना दिसतंय नसरापूर प्रकरणामध्ये, काय नेमके अपडेट्स मिळतात? आपण जर बघितलं तर सीसीटीव्ही फुटेज हेच निर्णायक ठरले, कारण जो आरोपी भीमराव कांबळे आहे तो मोबाईल वापरत नव्हता, त्यामुळे पोलिसांनी तपासाचा छडा लावण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज आहे ते निर्णायक ठरले। आणि आता दुसरं सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी जप्त केले आणि त्याची माहिती आज कोर्टात दिली आहे। कोर्टात आज ऑनलाईन पद्धतीने भीमराव कांबळे उपस्थित होते, त्यांनी जबाब नोंदवला होता आणि त्याच्यासोबतच त्यांची संपूर्ण कोर्टाने चौकशी देखील केली। पोलिसांना तुम्ही सहकार्य करा असंही पोलीस म्हणजे कोर्टाने त्यांना सांगितलं। आणि एवढंच नाही तर प्रत्यक्षदर्शी जेव्हा हा सगळा प्रकार सुरू होता, ही घटना घडत होती, तेव्हा प्रत्यक्षदर्शींनी या भीमराव कांबळेला अडवण्याचा प्रयत्न केला होता, तेव्हा भीमराव कांबळे यांनी त्यांच्यावर दगड भिरकावल्याचं देखील पोलिसांनी गुप्त माहिती आपल्याला दिली आहे। एवढंच नाही तर हे सीसीटीव्ही देखील म्हणजे दगड भिरकावण्याचा सीसीटीव्ही देखील पोलिसांनी आता जप्त केला आहे। यातून पुन्हा एकदा काय काय समोर येतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। सध्या 14 मे पर्यंत पोलीस कोठडी भीमराव कांबळेला सुनावण्यात आली आहे। अमोल, नक्की धन्यवाद शिवानी या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।